चला तर आज आपण बनवूया मटर पनीर। तर इकडे पाहताय काय किती छान तरीदार मटर पनीर आहे। तर चला अशीच आपण फटाफट बनवून दाखवते मी तुम्हाला मटर पनीर। चला तर कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मी तेल। तेल गरम झालं आणि पनीर पीस कटिंग करून घेतलेले आहेत मी, आणि छान ते फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी ब्राऊन नाही केलेले आहेत, फक्त वरवर थोडेसे फ्राय करून घेतलेले आहेत, कारण खूप ताजं पनीर आहे त्याच्यामुळे चिकटतोय सुद्धा, आणि जास्त फ्राय करून घेतलं की मग ते च्युइंगम सारखं लागतो। तर ही घेतलेली आहे टमाटर प्युरी मी बनवून। तर आता आपण तेल सुटेपर्यंत आपण छान अशी परतून घ्यायची तिला। तर मी खूप छान परतून घेतली, तुम्ही सुद्धा अशीच परतून घ्या। त्याच्यामध्ये घालणार आहे थोडेसे मसाले मी, हळद तर एकदम कमी घालणार आहे, आणि मसाला पावडर घातलेली आहे लाल तिखट, आणि ही आहे मी रेडीमेड मटर पनीरची पावडर घेतलेली आहे। तर आज मी ती घालून पाहणार आहे। तर इकडे पाहू शकता मटार मी बॉईल करून घेतलेले आहेत, खूप छान असे ताजे ताजे मटार आहेत। थोडंसं एक उकल काढून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये घालून परतून घेत आहे। तर पाहू शकता कलर आता मटारचं कसं ग्रीन राहिलेलं आहे। तर मी एकच उकल काढलेलं आहे त्याचं, कारण कवळे मटार होते। आणि ही जी मी पावडर दाखवलेली त्याची मी ग्रेव्ही करून घेतली पाणी घालून, आणि मग आता आपण याच्यामध्ये घालूया। तर चला ग्रेव्ही आपली खूप छान अशी रेडी झालेली आहे। पनीर फ्राय केलेलं आपण त्याच्यामध्ये घालून घेऊ, आणि मग तर आणखीनच खूप छान। तर इथे पाहू शकता कोथिंबीर घातली आणि आपलं मटर पनीर रेडी झालेलं आहे। माझं व्हिडिओ कसं वाटलं नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा, आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहतच राहा। तर चला आता टाटा बाय बाय।